तात्यांची बायको अजून जिवंत आहे आणि मी त्यांना मारायला नाही, वाचवायला गेलो होतो. मग तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे हे तू पोलिसांना का नाही सांगितलंस? सांगणार होतो, पण नाही सांगितलं कारण त्या कोमात गेल्या होत्या. आणि जर तात्याला कळलं असतं की त्याची बायको जिवंत आहे तर त्यानं परत हल्ला केला असता, म्हणून नाही सांगितलं. कोमात? अरे काय बोलतोस? जे खरं आहे तेच सांगतोय वाघमारे. मला तर काहीच कळेना झालं आता. वाघमारे, एकदा शांत डोक्याने विचार करा आणि स्वतःच्या मनाला विचारा की माझा सत्या खरं बोलतोय का खोटं बोलतोय. कारण तुमचं मन ना मला चांगलं ओळखतं वाघमारे. मग आत्ता कुठे आहेत ते? मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. कुठलं हॉस्पिटल? सिटी हॉस्पिटल. ठीक आहे, चल लगेच जाऊन भेटू त्यांना. मी जेव्हा त्यांना ऍडमिट केलं तेव्हा त्या कोमात होत्या. मी उद्या तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन जातो. वाघमारे, तुमचा तसा माझ्यावर विश्वास बसणार नाही ना? मग प्रत्यक्षात जाऊन बघा आणि खात्री करून घ्या. मग उद्या का? आज का नको? वाघमारे, ते हॉस्पिटल पुण्यात आहे. आत्ता जर आपण निघालो तर पोहोचेपर्यंत रात्र होईल, म्हणून म्हणतोय उद्या जाऊया. मग उद्या का? आजच निघू. रात्री काय उशीर व्हायचा तो होऊ दे, पण मला तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायचं. काय खरं काय खोटं ह्याचा उलगडा होऊन जाऊ दे एकदा. ठीक आहे, चला निघूया. तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे ही तर ताजी आणि जबरदस्त बातमी आहे. लवकरच मम्मी साहेबांच्या कानावर घालायला पाहिजे. नावाचं कट्ट नाही, नाताबीत टाकून देतील. सपने कवा कवाच आश्चर्याचं बोलतीस बघ तू. कवा कवाच मी विचारच केला नाही ह्याचा. खबरत सपने हे बस, तस काय होणार नाही. काही तर डोसकं विचारण नगस. एवढं तेवढं काम केलं तर काही दुखी झिजणार नाहीत. ती भावली तिच्याबद्दल तर बोलूच नगस. एक नंबरची आगाव कार्टी आहे ती. आता तोंड जीवाची आहे की नाही, म्हणून तिच्या तोंडाचं इंजिन शांत आहे. नाहीतर माझा एक शब्द बाहेर पडूस तर हिचा 10 शब्द बाहेर पडला असतं. ते बी हायच म्हणा. मी सपनी एक गोष्ट फिट करून ठेव डोसक्यात. ह्या तिघी मायली की आपल्या इथं आश्रित म्हणून आहेत. लय ताण घेऊ नगस आणि मला ताण देऊ नगस. लय लोड घ्यायचा नाही आणि मला लोड द्यायचा नाही. ठीक आहे मम्मी साहेब, हो मम्मी साहेब, मम्मी साहेब. ए मान्या, एवढ्या मोठ्या बोंबल्याला काय झालंय? काय बा अक्षी हाती दिसले का बिबट्या लागलाय तुझ्या माग? अहो त्याच्यापेक्षा भयानक बातमी घेऊन आलोय मी. बातमी? कसली बातमी? अहो सिक्रेट आहे सिक्रेट. अहो सिक्रेट सोडा, धमाका आहे धमाका. अहो धमाका सोडा. अहो भूकंपाचा हादरा आहे हादरा. अहो हादरा सोडा. अहो सुनामी आहे सुनामी मोठी. बसला का हादरा? काय ती बोल पटकन मुद्द्यावर ये. अहो मम्मी साहेब, तुमच्या सांगण्यावरनं सत्या दादा आणि मंजू मॅडमवर वास ठेवत होतो. आणि वास ठेवताना कळलं ती दोघं बी पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये गेल्यात. काय? हॉस्पिटल? मम्मी, दोघं बी गेलेत हॉस्पिटलात, ते बी पुण्याला. एवढ्या लांब काय कारण असेल? सगळं समजलंय मला, सगळं ध्यानात आलंय माझ्या. वहिनी, तुम्हाला पण समजलं होय समज? ह्याला समजलं, तुला समजलं, मला कसं समजलं नाही? काय भानगड आहे? हो मम्मी, असं काय करता? एवढ्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि एवढी नाजूक गोष्ट लक्षात येत नाही होय तुमच्या? हो मम्मी, लहान बहीण पोटुशी आहे म्हणल्यानंतर आता मोठी बहीण बी पोटुशी असणार. म्हणूनच एवढ्या लांबच्या हॉस्पिटलात गेलेत पुण्याला. मग आता काय सातारची सगळी हॉस्पिटल काय ओस पडली आहेत होय तवा? अहो वहिनी, तसलं काय बी नाही. तुम्हाला चुकीच समजलंय. हे सपने हुबलं व तुझं नाकाचं शेणा नको आणू. बोलून दिला ए, सांग काय ती कशाला गेले दोघ जण हॉस्पिटलमध्ये? मम्मी साहेब, अहो त्यांचं बोलणं मी ऐकलंय. तात्यासाहेबांची बायको हॉस्पिटलला ऍडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये?
तात्याची बायको जिवंत आहे? बया मम्मी, ते जिवंत आहेत होय? अहो म्हणजे त्याच ना, त्या आणि त्यांच्या पोरांना जाळून मारण्याच्या आरोपाखाली सत्यभाऊजींना अटक झाली होती. ते अहो त्याच्यामुळेच तर एक जाऊबाई आणि सत्यभाऊजींमध्ये एवढा दुरावा होता, गैरसमज होते. आणि आता हा गैरसमज दूर झाला आणि त्यांना कळलं का तात्यासाहेबांची सगळी फॅमिली जिवंत आहे, तर ते पुन्हा एकत्र येतील. पण पुन्हा एकत्र आले का नाही, आता त्यांना वेगळं करणं लई मुश्किल आहे बघा. नाही नाही, मी असं अजिबात होऊ देणार नाही. काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. हे म्हण्या, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ती? सिटी हॉस्पिटल. हे म्हण्या, लगेच आपली काही माणसं घेऊन जा. सत्या निवडट पोचायच्या आधी का नाही आपली माणसं तिथं पोचली पाहिजेत. काही बी करा, धमकवा, पैसे द्या, पण त्या तात्याच्या बायकोला तिथं गायब करा. होय होय मम्मी साहेब, तुम्ही म्हणाल तसं. आणि अजून एक गोष्ट, ह्यातलं काही बी सत्याला आणि त्या निवडटला अजिबात कळलं नाही पाहिजे. येते का ध्यानात? अहो काय बी कोणाला कळणार नाही. चला निघा. सत्या, काही बी झालं तरी त्या निवडला मी तुझ्या आयुष्यात परत येऊ देत नसते. सत्या, चहा प्यायला थांबूया का? फ्रेश वाटेल तेवढंच. एकदम माझ्या मनातलं बोलला बघ. काय? अरे वा, टपरी पण दिसली लगेच. चला. बसा. दादा, मस्त 2 स्पेशल चहा द्या हो. आई ग, तुम्ही ना जरा सुद्धा लक्ष देत नाही बघा. जरा नीट पकडायचं ना कप. भाजलं का लय? अरे ठीक आहे, जरा चटका लागला बस. अहो जरा चटका बसला म्हणजे किती गरमायच्या. थांबा तुम्ही. थांबा थांबा थांबा. काय झालं? तुम्ही घेऊ नका, 1 मिनिट थांबा, मी देतो. तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला, काळजात उतरती भिडते मनाला. तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं आणलं, अलगद चालणार आभाळ बी थांबलं. तुझ्या माग माग गुंततोया जीव तुझ्या मंदी. याड लागलं ग्वाड लागलं, तुझ्या पिरतीचं खुड लागलं. याड लागलं ग्वाड लागलं. घ्या, आता नाही भाजणार. खुड लागलं खुड लागलं. आणि आता तर उलट जास्त गोड लागल. म्हणजे म्हणजे मी फुंकर मारली ना, त्यामुळे गरम नाही लागणार, गोड लागल असं म्हणायचं होतं मला. त्या
थँक्यू. वेलकम. आत्ता बरं वाटलं बघा मला. सगळी झोपच उडाली. निघूया. चला निघूया. दादा किती झाले? ओ थांबा, मी देतो. देते मी, थांब. अहो मी देतो म्हणतोय ना. सत्या मी देते, थांब. तुम्ही जावा गाडीत बसा, मी आलोच. जावा 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 जावा. बसा 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 बसा. भावा, तू ना हे सगळेच पैसे ठेव. तू लय मोठं काम केलंयस बघ माझं. लव्ह यू भावा. पुरामध्ये आज तुफान उठलया, पाहताना तुला माझं भान सुटलया. सत्या, डिझेलचा वास येतोय. काय अरे डिझेलचा वास येतोय. काय आवाज येत नाही तुमचा? ते गाणं बंद कर आधी. मी म्हणते डिझेलचा वास येतोय. गाणी बंद कर आधी. काय झालं? कधीपासून हे सांगते की डिझेलचा वास येतोय. होय हो, डिझेलचा वास तर येतोय, पण कुठनं येत असेल? हा, बाहेरनं येत असेल. म्हणजे एखादा डिझेलचा टँकर गेला असेल, त्याचा वास असेल. अरे तरी पण एवढा वास कसा येईल? आता ते मला कसं माहित? आपल्याला त्या टँकरवाल्याला विचारायला पाहिजे की बाबा तुझ्या डिझेल मध्ये कसली भेसळ नाही आहे का, तरीच एवढा वास सुटलाय. झालं जोक करून स्वतःवरच हसून झालं. हो मी निघूया चल आता. आता काय झालं? काय झालं? मला वाटतं की गाडीला दम लागलाय म्हणून ती थांबली. वाघमारे गाडी बंद पडली. काय झालं म्हणून काय विचारताय? अशी कशी बंद पडली? आता मला काय माहित. थांबा ना, 1 मिनिट बघतोय मी. 1 मिनिट थांबा. आतापर्यंत एकदम व्यवस्थित चालली होती. अचानक काय झालं हिला? सर्व्हिसिंग केली नसेल कित्येक वर्षात. ओ वाघमारे मॅडम, सकाळीच सर्व्हिसिंग करून आणले पोरांनी. तुझ्या गाडीला ना बंद पडायची सवयच आहे. कधी तुझ्या गाडीत बसले आणि गाडी बंद पडली नाही असं कधीच झालं नाही. काय पहिल्यांदाच असं झालंय? ह्याच्या आधी कधी झालंय? एकदा सांगा, एकदा फक्त. सांगते की. हा मी कॉन्स्टेबल होते तेव्हा हा आपण एका साक्षीदार आजोबांना भेटायला त्यांच्या गावात गेलो होतो. हा. तेव्हा रात्री येताना गाडी बंद पडली होती. अख्खी रात्र त्या शेतात घालवली होती. विसरलास? अहो असं कसं विसरेन? वाघमारे, काय मस्त रात्र होती ना ती. लई मजा आलेली बघा. हो ना. आता काय जुन्या आठवणीत रमत बसायचंय का? हा, आता बी गाडी बंद पडले, ते पण रात्रीच. आता काय इथं बी शेतात रात्र काढायचे? आयडिया चांगली आहे तशी.
हा? नाही नाही म्हणजे अजिबात नाही. आपल्याला पोचायचं आहे ना. सॉरी काय बोलालो मी पण. तुम्ही ना चिडचिड करू नका, तुम्ही शांत राहा. मी बघतो काय प्रॉब्लेम झाला. काय झालंय सत्या? काय झालंय? अहो थांबा वाघमारे, बघतोय काय झालंय ते. एक बेसिक सेन्स आहे. रात्री अपरात्री आडवळणाला गाडी बंद पडली तर मेकॅनिकला फोन करायचा असतो. तू काय इथं समाधी लावून बसलास असा? सत्यजित सुर्वे, सातारचा वाघात ना? अहो उघडा फोन, बघा कॉन्टॅक्ट लिस्ट, एखादा तरी मेकॅनिकचा नंबर असेल. लावा की फोन. वा 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 वा. वाघमारे मॅडम किती हुशार आहे हो तुम्ही. म्हणजे किती ब्रिलियंट आणि युनिक आयडिया सुचले ना तुम्हाला. की आता मोबाईल आहे, त्यात मेकॅनिकचा नंबर असेल, त्याला फोन करायचा आणि इथं बोलवून घ्यायचं. हे मला सुचलं नसेल का? हे बघा नेटवर्क बघा, नेटवर्कच्या सगळ्या कांड्या गुल झाल्यात. मग माझा मोबाईल वापरायचा लाज वाटते? हो घे. हा. आता हसायला काय झालं? तुमचं नेटवर्क बी गेलंय वाघमारे. आता काय करायचं सत्या? आपल्याला काही करून आज पुण्याला पोहोचायचंय. मला आज तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायचंय म्हणजे भेटायचं. होय, पॅनिक होऊ नका. मी फक्त मूड लाईट करायसाठी हे सगळं करतोय. मला कळतंय किती सिरियस आहे. थांबा, मी कुठे नेटवर्क येतं का ते बघतो. तुम्ही इथंच थांबा. हा येते, इकडे येते, इकडे येते नेटवर्क. हॅलो हॅलो. जमीन आसमान एक झालं तरी चालेल, पण सत्याने बेटमधला गैरसमज दूर नाही झाला पाहिजे. ती दोघं हॉस्पिटलला पोचायच्यात माझी माणसं हॉस्पिटलला पोचली पाहिजेत. फोन करून बघते कुठवर पोचल्यात ती. फोन का लागला झालाय? त्या वांडराने पण कळलं नाही काय झालंय काय नाही तिकडे ती. आणि जर तिथं काही गडबड केली असेल का नाही त्यांनी, का त्यांची खट्ट्यात हॉस्पिटल बुक करते मी. बळवंता अरे ऐक तरी नेमकं झालंय काय? बस 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 बस. अहो लई सिक्रेट घडले, त्यामुळे लई आनंद झालाय मला. ह्या पेंटरचं बलम्याचं काय खुसूर चाललंय. काय करायचं? एखादी गाडी पण येत नाही कुठून. आजच्या आज पुण्याला पोहोचणं लय गरजेचं आहे. काय बी करून तात्यासाहेबांच्या बायकोला भेटायचंय मला. हा सत्या कुठं राहिला काय माहिती. किती वेळ झाला.